नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पब्लिक कट्टा या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलो आहोत सामान्य माणसाच्या खिशाशी थेट संबंधित असलेला एक विषय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सामान्य माणसाच्या खिशाशी संबंधित असा कोणता विषय? मंडळी, ही सर्व माहिती आपण सविस्तर पाहूया, पण याआधी आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन विषयाची माहिती ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। मंडळी, केंद्र सरकारने घेतलेला मोठा निर्णय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली जीएसटी कपात आणि त्याचा तुमच्या आमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। तर आजपासून जीएसटीच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाली आणि तब्बल 375 वस्तूंवर ही नवीन कर रचना लागू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी कपातीची ही घोषणा केल्यानंतर देशभरात मध्यमवर्गीयांमध्ये एकच आशेचा किरण उमटला। रोजच्या वापरातील असंख्य वस्तूंवर कपात झाल्यामुळे सामान्य माणसाच्या खरेदीत आता थेट त्यांना दिलासा मिळणार आहे। या जीएसटी कपातीमुळे पनीर पासून ते टीव्ही पर्यंत आणि औषधांपासून ते डिशवॉश पर्यंत अशा अनेक वस्तू स्वस्त झाल्या। विशेषतः स्वयंपाकघर, आरोग्य, शिक्षण, साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू या 4 मोठ्या गटांमध्ये मोठी सूट मिळालेली आहे। सर्वात मोठा बदल हा अन्न पदार्थांच्या किमतींमध्ये जाणवेल। पनीर, रोटी, पराठा, खाकरा, केचप, त्याचप्रमाणे सॉस, जाम, पिझ्झा ब्रेड, आईस्क्रीम, कॉफी यांसारख्या खाद्यपदार्थावर आता जीएसटी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला। काही खाद्यपदार्थ तर थेट 0 जीएसटीच्या श्रेणीत टाकण्यात आले। याचा अर्थ असा की हे खरेदी करताना ग्राहकाला कर भरावा लागणार नाही, त्यामुळे हे पदार्थ आधीच्या तुलनेत नक्कीच स्वस्त होणार आहेत। एका बाजूला महागाईने सर्वसामान्य माणूस त्रस्त असताना अशी कर कपात म्हणजे थोडा का होईना पण दिलासाच आहे। औषधांच्या बाबतीतला निर्णय हा तर अत्यंत महत्वाचा आहे। यामध्ये काही अत्यावश्यक वस्तूंवरचा कर थेट 0वर आणण्यात आलाय। त्यात कर्करोग, हृदयरोग, दुर्मिळ आजार आणि अनुवांशिक विकारांसाठी लागणाऱ्या 36 अत्यंत महागड्या औषधांचा समावेश आहे। याशिवाय 12% जीएसटीच्या श्रेणीत असलेली अनेक औषधं आता 5%वर आणण्यात आली। ही सुधारणा ही मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या फायद्याची। ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट्स, त्याचप्रमाणे सर्जिकल पट्ट्या, वैद्यकीय हातमोजे यांसारख्या गोष्टी देखील आता अधिक स्वस्त मिळणार आहेत। आरोग्य क्षेत्रावरचा खर्च थोडा का होईना पण नक्कीच हलका होणार। त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातील लागणाऱ्या अनेक वस्तूंवर देखील 5% जीएसटी आकारण्यात येणार। त्यामध्ये तूप, लोणी, चीज, सुकामेवा जसे की काजू, बदाम, पिस्ता आणि खजूर यांसारख्या वस्तूंना आता कमी दराने कर भरावा लागेल। त्यामुळेच दिवाळीच्या आधीच आपल्या सणासुदीच्या खरेदीसाठी ही एक चांगली आणि आनंदाची बातमी। याशिवाय पास्ता, नूडल्स, बिस्किटे, केक, पेस्ट्री, त्याचप्रमाणे मिठाई, चॉकलेट आणि जाम या सगळ्याच वस्तूंना आता ग्राहक अधिक सहज विकत घेऊ शकतो, कारण टॅक्स कमी झाला। मंडळी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाशी संबंधित अनेक वस्तूंवर ही कर कपात झाली। शाळकरी मुलांसाठी पेन्सिल, शार्पनर, इरेजर, ग्राफ बुक्स आणि नोटबुक्स, अनकोडेड पेपर आणि त्याचप्रमाणे पेपर बोर्ड यांसारख्या शालेय साहित्यांवर देखील जीएसटी आता 0% करण्यात आलाय। महत्वाचं म्हणजे दैनंदिन वापरांच्या वस्तूंमध्ये अगदी साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, केसांचे तेल, शेविंग क्रीम, त्याचप्रमाणे आफ्टरशेव लोशन यांसारख्या गोष्टींनाही 5% जीएसटी हा लागू होईल। तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही मोठा परिणाम झालाय। त्यामध्ये टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर यांसारख्या वस्तूंवरील कर हा 28%वरून 18%वर आणण्यात आलाय। त्याचा थेट परिणाम म्हणजे या वस्तूंच्या किमती आता लक्षणीयरित्या कमी होणार आहे। मंडळी, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।